सूर्या आई व जाणाय चाललोय ग. हॅलो हॅलो, पोचलीस का? हो आत्ताच पोहोचले मम्मी. हा, मामांना पाठवू का न्यायला? नको नको, प्राजूला बोलवलंय मी. हा ठीक आहे ठीक आहे. हा हा चालेल, ठेवते मामी. हे हाय, कशी आहेस? मस्त. तू? मी पण मस्त. चल मस्त लवकर आपण जाऊ. याड लागलं ग, याड लागलं ग, रंगलं तुझ्यात याड लागलं ग, वास येऊ साथ येई कस्तुरीचा, हो हॅलो इडियट, हॉर्नचा आवाज ऐकूया. जाऊ दे गायशू, जाऊयात आपण साईडने. राजू, जा इशूला घेऊन दुधाची पिशवी घेऊन ये. गाडी आहे. थांब. अरे गाडी जाऊ द्या ती बैलाला बघ. हे असं पाहिलं काहूर आम्ही बघून आले काय चाललंय. मात जीव हिर गळलं, अरे तू काय पागल आहेस का? झुलू लागलं, घरचा रस्ता आहे का तुझा? कालपासून बघते सारखं मध्ये 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 मध्ये. डोळी सजलं, मनी ध्यानी तुझी गाणी बहडून आली र, सनईला पैंजनाचं ताल. असा कसा यार तो मुलगा होता? जाऊ दे सोड, मी माझ्या मित्राला फोन केलेला आहे, तो येतोय आपल्याला गाव फिरवायला. मोत्याच्या भांगामध्ये भरला. असं पाहिलं का ग, का बोलवलीस? ही बघ माझी मैत्रीण ऐश्वर्या. हाय. अरे ही मुंबईवरून आले, हिला आपल्याला गाव फिरवायला नाही. बर थांब, मी थोड्या वेळानं आलो. हा ठीक आहे, चला आपण पण जाऊया. ए सुयश, सुयश, ए सुयश, अरे काय झालं ह्याला, काय कळ ना. अरे सुयश, हा बोल. काय एवढा विचार करतोय? प्रेमात पडलाय काय? प्रेमात आणि मी? अरे माझा जीव माझा फक्त सूर्यावरच आहे. अरे चल चल, आपल्याला जायचंय. कुठं? अरे चल. बरं आलो. थांब, शर्ट घालू दे मला. बर बर, ये लवकर. अरे सांग की मर्दा कुठं अरे तू जायचं? चल तरी, मी नेतो की तुला. येडा का काय खुळा आहेस? अरे चल. आयशू, अमुकचा फोन आलेला, आपल्याला आईस्क्रीम काढायला बोलवलंय. अरे यार कधी येईल हा? येईल येईल, थांब. चांदणा नवतीला तो बघ आला. उधाण, घाली आलं गुलाबी गोंधळा, हरपूनच गेलं. हा माझा मित्र सुयश, हा पण येलेला गाव फिरवायला. तुझ्या बेटी गाठीनं हा मी नाही येणार ह्याच्या सोबत. असं ते काय काय नाही, आपण पण घरी जाऊ. बर चल. सारंगी सूर्य काय ग, असं कशाला बोलली? त्यांनी आपल्याला गाव तर फिरवलं असतं. नाही यार, मला नाही यायचं त्याच्यासोबत. अगं त्याच्यासोबत काय, मी आहे ना तुझ्यासोबत. थांब थांब, त्याचाच फोन आलाय. हॅलो, हॅलो, तुम्ही इथं महादेव मंदिरामध्ये येत आहे का? ठीक आहे आलोच. अरे सुया, काय नक्की केलं तू तिला? अरे काय नव्हतं केलं, तिला येऊन दे तरी आधी. बर चल, ती आली का बघू. चल चल चल, आपण जाऊयात यार. अगं चल. अरे सुया, बघ ती आली. चांद तू न भातला निबा. अरे इथं कशाला आम्हाला बोलवलंय? अरे आमच्या गावातलं प्राचीन मंदिर आहे आणि तेच तुम्हाला दाखवाय बोलवले. हा चालेल, चला. गुलाम होनी तुझा उभा तुझ्या समोर मी, चांद तू न भातला निबावळाच कोर मी, गुलाम होनी तुझा उभा तुझ्या समोर मी.
तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागिणी तना मनात माझी सायल्या, चार. हो सुयश भाऊ अरे आई तुला सांगतो ना. यार मला गावाकडचा वडापाव खाऊ वाटतोय. बरं चला आपण चुलीवरचा वडापाव खायला जाऊ. उरात श्वास हा बघ आमच्या गावातला चुलीवरचा वडापाव. बोलली ती मग रुसू दादा तुमचे किती 4 शोधू सांग नेमके कुठे प्रिये आवडला का? उरात श्वास कोंडतो गाशी नको रुसू शोधू सांग नेमके कुठे प्रिये तुझे हॅलो, हा बोल नाही. ठीक आहे 5 मिनिटात आलो मी. अरे कुठे? तू प्रेम आलो अगं केलाय मी कॉल अवधूतला, तो येतो बोललाय. कसे अरे सुरेश कुठे आहे? तो नाही आला का? हा थांब मी त्याला कॉल करतो. हॅलो सुयश कुठे आहे रे? अरे गोट्या वय. किती वेळ लागेल तुला यायला? अरे काय नाही, गोटा तो यात चाललाय. उद्या मैदानाची तयारी करतोय. बर ठीक आहे. तुझ्या विना असायचे आता डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता सांग जरा असे कसे लपायचे हे आता काल कुठे गेलेलास अचानक? अरे गेलेलो जरा काम होतं म्हणून. ते जाऊ दे, हे बघतो. मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा. बरं ऐका की, मी आता जातो घरी, कारण की मला उद्या मैदानात जायची तयारी करायची अजून माझी. रेशमी दुआ. ए सुम्या, काय मोबाईल घेऊन बसलाय? तुला तर लागा त्या मोबाईल शिवाय काही सुचतच नाही. उद्या मैदान आहे आपलं, तुला सांगितलं पायरा कर. केलास का पायरा? तुला काय वाटलं का मी ग बसलो इकडे बसितो तुला दाखवतो पाय फोन केलाय का ना मी पैरावाले इकडे. हॅलो दादा तुम्हाला आता फोन केलता मागाशी बाईला संदर्भात. अरे झालाय पायरा माझा, कुठलं मैदान बघू. काय करायचं याला का मग बाबा? बरं माझ्याकडे एक सीटचा नंबर आहे, त्यासने आपण फोन लावून बघू. हॅलो नमस्कार शेठ, म्हणलं पुसाईतनं बोलतोय. आपल्याला बैल पाहिजे होतं उद्या कातर खटावला. राहिला म्हणजे गट काढतोय बैल आता चालूला. पाठवतो तुम्हाला व्हिडिओ मग दादा. ओके पाठवतो मग. काय लागा 4-5 फोन सकाळ धर लावलं, एक बी पैरा होईल आता तरी होतोय का नाही काय मस्त लागा धर. टेन्शन सुम्या, त्याचा फोन आहे. हॅलो बोला की. ड्रायव्हरला मी सांगितलंय पाठवले व्हिडिओ, तुम्ही त्याच्याला चिठ्ठ्या टाका 2, आम्ही येतो भरून, तुम्ही या तिकडून भरून. बर चालते. भावा सुयाला का पायरा लागा लय सकाळ जर फोन करतोय सगळे. हॅलो बोला की. हा पुसायत बोलतोय बोला की. आमचा काय बैल उद्या पळणार नाही, जरा प्रॉब्लेम झालाय, आपण पुढच्या एखाद्या मैदान खेळूया. सुया आता काय करायचं बाबा? हे जाऊ दे आता झोप. उद्या आपण असं तुझा बैल मैदानावर न्यायचाच आहे. तू दिला केलीस माया तोर सुम्या लागा अजून आपला पायरा झाला नाही ना, आपण मैदानावर चाललोय, कसं होणार? मला ते- तुझं मी झटला तोरा कंदिस सोसतोस वादळी वारा किती गुण गाऊ तुझं मी झुरळा उडू दे वाद पेटू दे होऊ दे रे कल्ला पळतू पायात भिंगरे बांधून हलवून टाक जिंका सरजा हो तयार जिंकायचं हाय औंधा गाऊन जान हो तुफान हादरून जाईल बांधा जोशात उडवीत झुरळा आला बैलगाडा एक नंबर हाय. शेठजी नमस्कार. नमस्कार. तुमचा पायरा कॅन्सल झालाय रात्री. झालाय रात्री तरी बैल घेऊन आम्ही मैदानात. आता ऐका की आमचं बी रात्री पायरा कॅन्सल झालाय. हाणूया का आपली गाडी राव? हाणूया की, नाही हा? गाडी
माझ्याकडे आहे चिठ्ठी, मी काल चिठ्ठी बीट सगळं टाकले. नाचर रात्री माझा पायरा कॅन्सल झाला. आणू आमचा बी झाला कॅन्सल. आणूया ना, काही विषय नाही ना. बरं चालते, असू दे. या भावा ऐक की, तिथे एक बैल आहे त्यांचा पायरा नाही झाला. तीन सूर्याची गाडी हाणू भावा. हा काय पण त्यांना विचारलं विचारले, सगळं झाले. ओके, एकच नंबर काम केलं मग आज काल बसलं पायरा नव्हता झाला हवा एकदाच. कुणा दुश्मनान देवा ह्यो मांडला स्फोट. सोन्यावानी बैल माझी कशी झाली या मुकाट. झाडावर कस कडूस पडल आकरित घडल देवा आकरित घडल आकरित घडल देवा आकरित घडल. धावताना वाऱ्या संग बैल झुंज घेत. अरे कुठं आहेस तू? तुला माहितीये का मी किती कॉल केले तुला? तुला आयडिया पण नाहीये मी किती ट्राय केलंय तुला भेटण्यासाठी. तुझ्याशी बोलतेय मी, वरती बघ. अरे तू रडतोयस कशाला? अरे काय झालं तुला? का रडतोयस तू? काय नाही, जरा पाहिलं. अरे काय नाही, हारजीत होत राहते, नको एवढं टेन्शन घेऊ. बरं ते जाऊ दे, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय बोल ना. अरे शिला, आपण ऐश्वर्याला बोलवलंय त्या कारणासाठी बोलवलंय, ते काम झालं का नाही? निलेश बाबा बरोबर तिची ओळख झाली का नाही? ऐश्वर्याच्या आणि निलेश बाबांची गाठभेट नाही झाली. माझं आणि बाबांचं बोलणं काय झालेलं नाही. तिच्या पप्पाला काय फोन केलास का? नाही केलं अजून. कोण येते निलेश बाबा? निलेश बाबा दुनिया में लोगों ने दिल अपने फिर थामे. आया हूँ लेकर मैं फिर कितने हंगामे. जरा देखो कौन आ गया है. बाकी काय चाललंय? कोण येते? निलेश बाबा आहेत, चल बाहेर. चला येऊ का मग? ठीक आहे या. आता गेलेले हे निलेश बाबा चांगले व्यावसायिक आहे, ते चांगला माणूस आहे, समाजसेवक आहे. मग मी काय करू? मी चालले प्राजूकडं. अगं आज आमच्या घरी निलेश बाबा आले होते आणि आमच्या घरातले खूप फोर्स करतात मला त्याच्यासोबत बोलायसाठी. पण मला सुयश खूप आवडतो. बघ ना, तू बैलावर एवढा जीव लावतो तर माझ्यावर किती लावेल ना. अगं तू सुयशला कॉल केलेलास का? हा करते. हॅलो हॅलो. सुयश, हा बोल की. अरे आज आमच्या घरी निलेश बाबा आलेले. काय? नव्याने वहावे कितीदा नव्याने तुला. काय गाडा मालक, कुठं निघाला बैल घेऊन? उद्या मैदानात त्याची तयारी करायला चाललोय. कशाला येऊन नाद करताय? बैल काय गुलालात राही ना, काय नाही. काका इकून
अरे ह्यो कुठं सांगणार आपल्याला ह्यो बैल विकून टाक ह्याला कुठं माहित आहे येणार आपल्या रक्तातला आहे. असू दे सुया, त्याला उद्या दाखवू की आपला बैल राहतोय का नाही गोलाला ती. बाबा ऐश्वर्यात आहे, ऐश्वर्यात आहे. गॉगल घाला, गॉगल घाला. काय प्राजक्ता आज इकडं कुठं काय आज काय समाजकार्य करायचंय काय? नाही अहो सहजच आलेले मंदिराकडं. हो प्राजक्त आहे, सकाळपासून समाजकार्याची वाट बघतात बाबा. शुभम जरा सभ्यपणानं बोल. निलेश बाबा तुमचं काम खूपच जोरात चाललंय ऐकलं. अहो प्राजक्ता दिवस रात्र मेहनत करून गरजूंना मदत करतोय. हो ना, कालच बाबांनी एका कुत्र्याला 10 बिस्किट टाकून तो फेसबुकवर टाकून मिस्टर अंग्रेजीचं नाव दिलं. गप्रे शिवम, ते प्राण्यांवरचं प्रेम आहे माझं. हाय नाही काल 10 मिनिटं कुत्र्यात धरून ठेवलं बाबांनी. जाऊ दे रेटिंग घ्या. काय प्राजक्ता किती दिवस आहेत पाहुणे आपल्या गावात, गाव बी फिरवलं नाही त्यांना? हो बाबा फिरवले तिला गाव बिव सगळं. आता आम्ही जातो, उशीर होतोय आम्हाला. काय रेटिंग घ्या, दोघींनी बघून लय मस्ती आल्या बोलायला लागला तर मगाशी. नाही बाबा, आम्हाला खूप कॉन्फिडन्स आहे ही तुमचीच होणार. गावात गईला काय झालेला का? सुयाला फोन लावतो. हॅलो, हे बोल की सुम्या. लगा सुया कुठेकडे आहे तू? अरे मी जाऊतोय. अरे याला का आपल्या गायला काहीतरी झालंय, गोट्या व्यापार दिस ना. काय थांब. आई गड्या पाऊल थकलं नाही सुकलेल्या भाकरीला पानस. आलं सुम्या डॉक्टर आले. अहो डॉक्टर आपल्या गाईला काय झाले बघा की. गायला काय लंपी झाला होता का? हो अहो मागच झालेला. लंपी जखम असल्यामुळे बरी होत नाही. तुला मेडिसिन लिहून देतो, काय वाटलं तर फोन कर मग. चालेल चालेल. पुढे जाऊ गड्या पाऊल मलम लावायचा आणि ह्या गोळ्या आणायच्या. चालेल, सकाळ संध्याकाळ द्यायची. येतो मी, काय वाटलं तर फोन करू. नाही सुकलेल्या मैदानावरती उपस्थित सामाजिक कार्याची आवड असणारे, सामाजिक वारसा चालवणारे निलेश शिंदे उर्फ बाबा आज या मैदानावरती त्यांचं आगमन झालेलं आहे. सामाजिक कार्यामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवणारे असे निलेश बाबा यांचं या मैदानावरती आगमन झालेलं आहे. तर त्यांचा आमच्या बैलगाडी कमिटीच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळांच्या वतीनं फुलाची पाकळी देऊन त्याला श्रीफळ देऊन त्यांचा स्वागत करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. निलेश बाबा शिंदे सामाजिक कार्यकर्ते आपला सामाजिक वारसा जपत आहेत. चला तर येतो मग. मला कार्यक्रमाला जायचं, येताना फायनलच्या वेळेला येतो. फक्त आपलीच चर्चा नुसता बैलगाडा नाही आपला आपला हाय हो रणगाडा. सुंदर माझा बैलगाडा नाही आपला. अरे तू आज इकडे कशी काय? आले होते मैदान बघायला. बरं चला आता आपल्या सूर्याकडे जाऊ. शर्यतीचा चाळ ह्यो माझ्या अगं आज आपल्या सूर्याने गट पास केलाय, आता तो सेमीला पळणार आहे. मला काय ह्यातलं समजत नाही पण तू खुश आहेस ना? हा मग काय. आला बैलगाडा एक नंबर हाय आपला.
तू थांब 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 बाबांना फोन लावतो मी बाबांना सांगतो. हॅलो हॅलो बाबा, तर वहिनी कुठल्या तर पोरावर फिरायला. बरं 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 बाबा, या लवकर तुम्ही. हा या मैदानातला पारचा सुटला रहाट इतरांच्या मैदानातला कुठून हे आकरिताच वार. काय लागा तुम्ही आपल्या गाईच्या मागे लागले, सूर्याचं काय पैरव होईना ती काय, मला तर डोकं आउट झालंय बघ. बाबा होईल चांगलं बघू ते सगळं चांगलं काय आता काय लागा सुम्या, मागच्या मैदानात लागा गट सुद्धा निघाला नव्हता, आता नशिबाने साथ दिली, चांगला गट निघाला, पण काय आपल्या नशिबात कडच आहे. मला तर काही सुस्पदान झालंय बघ. ते बघा बाबा ऐश्वर्यात आहे कोणासोबत आहे. काय रेटिंग आहे एवढं तर तुम्ही तो काय करू जरा, तुम्हाला लक्ष ठेवायला सांगितलं ना तिच्यावर. हो बाबा आम्ही हात ठेवलं म्हणतो तिथेच आम्हाला. बाबा तुम्ही आता टेन्शनच घेऊ नका, ती कुठं जाते कोणावर फिरते ना सगळं लक्ष ठेवतो आम्ही. होय दिसतंय की तुमचं कुठं लक्ष आहे ती. आणि तुला माहितीये का त्या दिवशी आपल्याला मैदानावर निलेश बाबांनी बघितलं. काय सांगतेस खरंच? हो मी पण बघितलं, पण असू द्या नका टेन्शन घेऊ. अरे टेन्शन कसं नको घेऊ, ते आता जाऊन मामांना सांगतील आणि मामा डॅडींना, आणि मला डॅडींना कळून नाही द्यायचं. असू दे ग, तू नको टेन्शन घेऊ, मी जे काय ते बाबांवर बोलून घेतो. ठीक आहे आपण जाऊ तिकडं, पण आता आपण नंतर भेटूया. बाबा काल जे तुम्ही बघितलं का नाही, ती काय मामाची. ए तू कोण सांगणारा, तुझी लायकी आहे का तिच्यावर राहायची. तुझा स्टँडर्ड काय तिचा स्टँडर्ड काय, तुला झेपणार आहे का तिचा खर्च. एक बैल आहे तुला त्याचा खर्च झेपणार, कशाला लागला मी जास्त करायची आणि नवीनच. बाबा तसं नाही हो. ए चल निघित ना चल. हे सुया फोन आला या काय शोर्याचा आहे. तुझ्या काय झालंय रे. काय नाही जाऊ दे सोड. फोन येते ना, ठेव तो फोन. असं ना तुला तर माहिती नाही काल काय विषय झाला. अरे काय काम आहे तुझं. अरे असं का बोलतोयस तू, काय झालंय तुला. मी तर कट्ट्यावर थांबलं, मला आत्ताच्या आत्ता भेटायला ये. बरं ठीक आहे थांब आलोच. ते तुम्ही आलो रे मी. अरे काय झालं मग असं का बोलत होतास कॉलवर. अगं तुझा स्टँडर्ड खूप आहे, माझं स्टँडर्ड तुला मॅच होईल का. माझी लायकी नाही तुझ्याबरोबर अरे तू राहण्याची. असं का बोलतोयस. अगं आधी माझं ऐकून तरी घे. अगं मी एक साधा शेतकरी आहे, तुझ्या नोकरी मी उचलू शकतो का सांग तू आता. अरे तू वेडा आहेस का, असं का विचार करतोयस तू. माझं पैशावरती प्रेम नाही, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझा स्वभाव खूप आवडतो, तुझ्या सूर्यावरती जे प्रेम आहे, तू मुख्या जनावरावर एवढं प्रेम करतोस तर माझ्यावर किती करशील. त्यामुळे मला तुझ्यावरती प्रेम झालंय. आणि तू असं नको विचार करू की तू मला खुश ठेवशील का नाही. मला फक्त तू सोबत पाहिजेस आणि आपला सूर्या. एवढं प्रेम करतेस तू माझ्यावर. खूप जास्त. मामा कुठे आहे तुम्ही. बर बर ठीक आहे आलो मग तिकडे. मामा कुठे आहे तुम्ही. मी आत्ताच मळ्यात आलोय. मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. हा ठीक आहे मग या मळ्यातच या तुम्ही. बर बर ठीक आहे आलो मग तिकडे. उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी. काल मैदानावर मी ऐश्वर्याला एका मुलाबरोबर पाहिलं. शेतकरी आहे तो, सूर्याबाईला काहीतरी मालक म्हणून काहीतरी आहे. काय सांगतोय त्याच्या बरोबर. तो सूर्या बैल आहे तो मालक सुयश. हो हो त्याच्या बरोबर. म्हणून तर मी एवढ्या गडबडीने तुमच्याकडे आलो. मामींच्या बरोबर बोलणार होतो, पण पहिलं म्हणलं तुमच्या कानावर घालावं. अरे काय तिला काय बोलू नको, आपण चल त्याच्याकडे डायरेक्ट जाऊ. मागे उसासे सुन्या काळजा. अरे ती सुयश कुठं आहे रे. गेला ती माझी पोती आणाय बाहेर. का हो काय झालं. कधी येणार आहे आल्या भेटायला, त्याला काम आहे महत्वाचं. चालतंय बाबा. वादळाचे
हॅलो सुया. हा बोल की सुम्या. अरे त्या ऐश्वर्याचा मामा आणि बाबा आता तुला हुडकत. अरे काय सांगतोय खरं? थांब थांब मी आलो लगेच. बरं चालते डायरेक्ट गोठ्यावर. अरे काय झालं एवढा का पॅनिक झालायस तू? अगं तुझा मामा आणि निलेश बाबा मला शोधत होते. आता मी तर काय तुला सोडू शकत नाही, पण तू जाणार कशी? थांब मी प्राजूला फोन करते. हरली पुरी जिंदगानी वणव्या. अगं निलेश बाबांनी मामांना सगळं सांगितलंय आणि ते सुयशला शोधतात आहेत. मला तर खूप भीती वाटते घरी जायची. असू दे, जा तू घरी. काय वाटलं तर मला कॉल कर, मी येते लगेच तुझ्या घरी. माती करपून गेली. ए काय कुठं बोंबलत फिरत होतीस? त्याची काय लायकी आहे का तुझ्या बरोबर फिरायची? तू त्याच्याबरोबर फिरत्या, तो साधा शेतकरी आहे, तुला माहित आहे का तरी तो काय करतो? तो त्याला एक बैल सांभाळायचं होईना, तर तुझा खर्च काय सांभाळणार आहे? मला माहिती आहे तो शेतकरी आहे. तो शेतकरी असला तरी मनाने खूप चांगला आहे. इथं मी लय आधीपासून राहतोय, तू नको मला शिकवू तो कसा आहे आणि कसा नाही. ते तुमचं नाही, मला काय माहिती. मी केलं तर त्याच्यासोबतच लग्न करेन. काय त्याच्याबरोबर? काय ग, तुला एवढा चांगला मुलगा बघितला आणि त्या शेतकऱ्या पोराबरोबर तू फिरतेस? तो आपल्या लेवल सुद्धा नाही. पण मला तोच आवडतो. अगं तुला काच कसं नाही, तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय ना मी. हिला जाऊ देत, हिला काही समजून सांगून फायदा नाही तुझा. रुतले जिव्हारी बसले निवारी विझले सुखाचे दिवे सुटले. Your call has been forwarded to voicemail. When you have finished recording, you may विरले सारे नशिनी आले निखारे उरी वादळाचे. शपथ, हे जेवढं कोण येऊन गेले ती. हॅलो. बोल. अगं सॉरी फोन सायलेंटवर होता. एक काम कर ना, देवळापाशी ये ना भेटायला. आंबालेच. जादू नजरेची हाय तुझ्या नखऱ्याची हाय. जादू नजरेची हाय तुझ्या नखऱ्याची हाय. तुझा दिवाना मजनू मी हाय. साहुल इश्काची हाय तुझ्या स्माइलची हाय. माझे लाडाचे प्रेमाचे बाय. राणी सांग काय मी करू तुझ्यासाठी किती मी झुरू. मला फिकीर जगाची नाय. चल जोड्याने दुनिया फिरू. गोरी तुझे नादान जाईलो दिवाना प्यार मी तुझ्या करतोय गो. गोरी तुझे अदाब झाईलो फिदा मी राणी मी तुझ्या. अरे यार सॉरी की यार, मी खरंच कामात होतो. आणि जर मला माहित असतं ना तुझ्या घरी एवढं काय झालंय तर मी तुला भेटायला आलो असतो. तू नको मला काय सांगू. घरचे किती मला बोलतो ते माझं मला माहिती. मला नाही बोलायचं तुझ्याशी. हॅलो. अरे शिवम कुठं आहेस तू? अरे आपल्या बाबा जायचे अर्जंट मध्ये. बाबा तुम्ही आता विषय सोडा. ऐश्वर्या ताईचा तुम्हाला नाही भेटत ते आता. कर काय झालं आता? आता आणि तो काल ओढ होता. अहो बाबा पुढच्या 2 दिवसात त्याचं मैदान आहे. फक्त तुझा त्याचा बैल कसा पळतोय मैदानाला. हनुमंतराया, तुम्हाला तर माहितच आहे आपण सूर्यासाठी किती प्रयत्न करतोय. त्यात आणि त्याचं आज मैदान आहे. आज तरी त्याच्या नशिबी गुलाल असू द्या. अंगात धग हाय हलवू महाराष्ट्राला.
बाची दिसते. तिला बाहेर ये. का हो काय झालं ही परत त्याच पोराबरोबर त्या मैदानात गावली. काय खरंच आम तुझ्या पप्पानच फोन लावते. हॅलो दादा कुठं आहेस तू आताच्या आता तू इकडे ये. इकडे फोन मी बोलतो. ती मला परत त्याच मुलाबरोबर दिसली. तू आजच्या आज इकडे ये. तिचा उद्याच्या उद्या साखरपुडा उरकून टाकू. जा तू आज जा. फिर से जिंदगी मुस्कुराएगी. अरे तिचा कशाला फोन आला सुने? तिला काहीतरी विषय झाला असणार आहे त्याशिवाय नाही. हॅलो सुयश कुठं आहेस तू? हा बोल की रानात आलोय आपल्या गोट्यावर. मामाने डॅडींना कॉल केलता आणि ते उद्याच्या उद्या माझी एंगेजमेंट करणार आहेत. काय उद्या लगेच? मला काय सांगू नको, तू मला उद्याच्या उद्या घ्यायला ये. अगं थांब थांब थांब, तू टेन्शन नको घेऊ. मी सगळी सिच्युएशन बघतो आणि तुला मेसेजवर सांगतो. हो मला लवकर मेसेज करून सांग, मी वाट बघते. मी कॉल नाही करू शकत. हा अरे काय नाही सुम्या, तुला तर माहिती आहे ना काय आपला कुटाणा झालाय. आणि त्यात आणखी तिच्या पप्पांना कळले आणि आता उद्या तिचा साखरपुडा आहे. सुया नको टेन्शन घेऊ, संध्याकाळी त्यांनी पोहून आपण. अरे पळवण्याची म्हणजे काय तुला चष्टा वाटली होई? भावा तू टेन्शन घेऊ नको, सगळी सूत्र अपडेट राहते. आपला बैल व्याज राहिलाय, तिला संध्याकाळी 100% पळवून न्यायची का तर न्यायचीच भाऊ. चल भावा तिला मेसेज कर, आज संध्याकाळी जायचं. सुम्या मला लय बी वाटतंय भावा. तुला वाटतंय पळवून न्यायचं, पण पुढचं लागा लय अवघड आहे भावा. सुया पुढचं पुढं बघू, तिला आता आणू तरी आपण. भावा काय व्हायचे ते होते, आज संध्याकाळी जायचं म्हणजे जायचं. सुया 12 वाजले, कर तिला मेसेज. थांब तुला मेसेज करतो आणि आपण निघायचंच आहे आता. ज्यावेळेस शोधून बसवलं लगेच. मेसेज सुया सुम्या केलाय मेसेज, बघू रिप्लाय. सुम्या रिप्लाय आलाय तिचा. चल फिर से जिंदगी मुस्कुराएगी. हम मनाएंगे, मान जाएगी. आज तक भले अजनबी रही, आज से हमें जान जाएगी. दोनों को निभाना ये उम्र भर का वादा है. आज से है जो भी अपना आधा आधा है. मेरे वारा साथिया, मेरा सब प्यार.